नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ह्याचे ॲपद्वारे ऑनलाईन फॉर्म नोंदणी चालू आहे. पण फॉर्म नोंदणी करताना खूप सारे प्रॉब्लेम लोकांसमोर उपस्थित होत आहेत. तर ह्याच प्रॉब्लेमविषयी ह्या मध्ये मी संपूर्ण माहिती आपणाला देणार आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर तुम्ही 100% स्वतः फॉर्म सबमिट करू शकता. आणि फॉर्म सबमिट होत नसेल तर काय ट्रिक यूज करायची तेही मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पाठवा, सर्वांना शेयर करा, चैनल सब्सक्राइब करा। और एक बात दोस्तों, जो भी हमारे हिंदी सब्सक्राइबर हैं उनके लिए मैं बात बताना चाहता हूँ कि ये हमारा पूरा चैनल हिंदी पे डिपेंड है, लेकिन हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट की योजना है तो हमारे बहुत सारे जो है महाराष्ट्र के व्यूअर हैं इनके लिए ये, और इसके पीछे का वीडियो भी हमने मराठी में बनाया, तो ये वीडियो भी पूरा ही मराठी में रहेगा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फॉर्म तर चालू आहेत, ऑनलाईन ॲपमध्ये भरू शकता। पण ॲपमध्ये फॉर्म भरताना तुम्हाला डॉक्युमेंट सर्व ते सर्व, पहिली गोष्ट दोस्तों, सर्व ते सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल फोटो, त्या डॉक्युमेंटचा ओरिजिनल फोटो करून अपलोड करायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही आधार कार्ड अपलोड करत असाल तर फुल साईजमध्ये आधार कार्ड नसेल, ज्यावर ॲड्रेस तुमचा मेन्शन दिसत नसेल, असं पूर्ण एक आधार कार्ड येतं पोस्टाने, ते पूर्ण आधार कार्ड आपल्याला फोटो करून अपलोड करायचं आहे। जर तुमच्याकडे छोटं साईजमध्ये आधार कार्ड असेल तर दोन्ही साईजचा फोटो क्रॉप करून तुम्ही जो हम ते अपलोड करू शकता। कशा प्रकारे अपलोड करायचं तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये ते ॲपमध्ये जा, सोपं आहे एकदम, त्यामध्ये तुम्ही अपलोड जे आहे आधार कार्ड ॲडजस्ट करून अपलोड करू शकता। दुसरी गोष्ट, सर्व डॉक्युमेंट जसं की रेशन कार्ड असेल, शाळा सोडलेला दाखला असेल, सेल्फ डिक्लेरेशन असेल, या पण हमीपत्र असेल, सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करा, जेणेकरून पुढे तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। त्यानंतर तुमचा फोटो, खूप सारे लोक काय करत आहेत की फॉर्म कोणाकडे तरी भरण्यासाठी देत आहे, कोणत्या तरी सेतूवाल्याकडे फॉर्म भरण्यासाठी देत आहेत। प्रॉब्लेम काय होत आहे की फोटो तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो तिथे तुम्ही जमा करत आहात आणि त्या फोटोवरनी तुमचा फोटो काढून जो फोटो अपलोड केला जात आहे, तर फोटो त्यांनी ऑप्शन कसा दिला आहे हे बघणं महत्त्वाचं आहे की ऑप्शन तिथं फोटो डायरेक्टली कॅमेरा ओपन होतो आणि फोटो क्लिक केला जातो, त्यामुळे लाईव्ह फोटो क्लिक करण्याचं ऑप्शन तिथं अवेलेबल आहे। जर तुम्ही पासपोर्ट साईजचा फोटो, जर तिथं पासपोर्ट साईजचा फोटो म्हणजे अपलोड करण्याचा ऑप्शन अवेलेबल नाही मित्रांनो, तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुम्ही समोर ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरत आहेत किंवा जी व्यक्ती आपला स्वतःचा फॉर्म भरत आहे त्यांनी स्वतःचा फोटो स्वतःच्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्याने त्या टायमिंगला फॉर्म भरून झाल्यानंतर त्या टाईमला क्लिक करून अपलोड करणे महत्त्वाचे आहे। पूर्ण फॉर्म व्यवस्थित भरा, पहिले नाव, पतीचे नाव, आधार कार्डवरील नाव, आपले जन्म ठिकाण, जन्मगाव, आधार कार्डवरील ॲड्रेस, मोबाईल नंबर, जिल्हा, तालुका, तहसील, गाव, शहर, सर्व डिटेल आहे व्यवस्थितपणे भरून घ्या, चुकी अजिबात करू नका। सर्वात महत्त्वाची गोष्ट, बँक डिटेल टाकताना, बँक अकाउंट टाकताना अजिबात चुकी करू नका। आणि दुसरी गोष्ट, बँक अकाउंट आधारला लिंक असणे खूप महत्त्वाचे आहे, कारण की सर्व गव्हर्नमेंटची पेमेंट हे आधार पेमेंट असतात, त्यामुळं जरी केले नसेल तरी पटापट आपले अकाउंट जे आहे आधारला लिंक करून घ्या मित्रांनो। त्यानंतर एक अजून ही गोष्ट सांगायची की फॉर्म तुम्ही सर्व भरत आहेत पण फॉर्म सबमिट होत नाही, फॉर्म लोडिंग होत आहे। सर्वात मोठा प्रॉब्लेम हाच आहे की ॲपमध्ये फॉर्म सबमिटच होत नाही आहे। तर ह्यावर एक उपाय आहे दोस्तांनो, सगळ्यांचा मला हाच क्वेश्चन येते की फॉर्म सबमिट होत नाही आणि डॉक्युमेंटचा मी अजून बोलणार आहे पुढे, पण फॉर्म सबमिट होत नसेल तर तुम्ही काय करा मित्रांनो, संध्याकाळी 10 नंतर एकदा ट्राय करा, सकाळी 6च्या दरम्यान, सकाळी पहाटे 6च्या दरम्यान, जेव्हा सर्व पूर्णपणे ओपन असतील, सर्व पूर्णपणे खुले असतील, त्या टायमिंगला तुम्ही ट्राय करा, 100% फॉर्म सबमिट होतील। आपल्या मोबाईलवरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही 10 नंतर ट्राय करा, सकाळी 6, 5, 4 नंतर कधी पण ट्राय करा, मिड नाईटला पण ट्राय करू शकता तुम्ही, फॉर्म सबमिट होतात। कसं आहे, फॉर्म सबमिट न होण्याचं एकच कारण आहे की सर्व्हरमध्ये प्रॉब्लेम येतो, खूप सारे लोक एक टाईमला फॉर्म भरत असल्याने, तर नाईटला, लेट नाईटला किंवा मॉर्निंगला, अर्ली मॉर्निंगला तुम्ही हे काम करू शकता। डॉक्युमेंटच्या बारे मी क्विकमध्ये एक महत्त्वाची माहिती देतो तुम्हाला की डॉक्युमेंट आपण जर तुमच्याकडे शाळा सोडलेला दाखला नसेल तर 15 वर्षापूर्वीचं तुम्ही आपलं मतदान कार्डसुद्धा त्या ठिकाणी अपलोड करू शकता किंवा डोमासाईल पण अपलोड करू शकता किंवा 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड पण त्या ठिकाणी अपलोड करू शकता।
किंवा शाळेचं अतिरिक्त कोणचं डॉक्युमेंट असेल, जे जुनं डॉक्युमेंट रेकॉर्डमध्ये असेल, ज्यावर तुमची पूर्ण रेकॉर्ड डिटेल असेल, तेही तुम्ही अपलोड करू शकता. आणि जर तुमच्याकडे रेशन कार्ड नसेल तर सेल्फ अटॅच डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी आपले जे इन्कम अटॅच डॉक्युमेंट, स्वतःचा एक फॉर्म लिहायचा, त्यावर इन्कम लिहायचा तुमचं किती आहे ते सेल्फ अटॅच इन्कम डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकता. रेशन कार्ड नसेल तरीही तुम्ही फॉर्म भरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. तर हे खूप महत्त्वाचं खूप लोकांचं क्वेश्चन होते. आणि दुसरा एक म्हणजे आधार कार्ड जे आहे जॉईंट आधार कार्ड सॉरी दोस्तों, बँक अकाउंट जे आहे जॉईंट बँक अकाउंट चालत नाही आहे. आपलं स्वतःचं पर्सनल बँक अकाउंट म्हणजे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरत आहे त्या व्यक्तीचं बँक अकाउंट अपलोड करा. खूप सारे लोकांचं कमेंट येते की जॉईंट अकाउंट चालेल का? अजिबात चालत नाही आहे. तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर दररोज अपलोड होत राहतात. तर आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.